नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. लहान मुले बाहेर गेल्यावर फ्रेंच फ्राईज आवडीने खातात. तर हेच फ्रेंच फ्राईज घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये कसे बनवायचे ते पाहूयात. त्यासाठी येथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या काढून उकडवून घेतले आहेत. बटाटे अशा प्रकारे फोकने स्मॅश करून घेत आहे. अशा प्रकारे बटाटे स्मॅश केल्यानंतर बटाट्याचे साल पटकन काढता येते. सगळे बटाटे स्मॅश करून साल काढून घ्यायचे आहे. यामध्ये चवीनुसार मीठ तसेच थोडेसे लाल तिखट घालून घेतले आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेतले आहे. आता बटाटा आणि कॉर्नफ्लॉवर खूप छान एकत्र करून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लोअर आणि बटाटा चांगला एकत्र झाला आहे आणि अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला आहे. पोळपाटावर थोडेसे कॉर्नफ्लॉवर भुरभरून घ्यायचे आहे. त्यावर तयार केलेला गोळा अशा प्रकारे ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. हे जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळही लाटायचे नाही. जर जाड लाटले तर फ्रेंच फ्राईज मऊ पडतील आणि क्रिस्पी होणार नाहीत. त्यामुळे कट केल्यानंतर उचलता येतील अशा पद्धतीने पातळ ठेवायचे आहे. फ्रेंच फ्राईज आवडीप्रमाणे कट करून घेतले आहेत. पोळपाटावरून फ्रेंच फ्राईज काढताना हलक्या हाताने खालून सुरी फिरवून घ्यायची आहे, म्हणजे फ्रेंच फ्राईज पटकन काढता येतील. नॉनस्टिक कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि एक एक करून अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज टाकून घेतले आहेत. टाकल्या फ्रेंच फ्राईज हलवायचे नाहीत. एका बाजूने पूर्ण फ्रेंच फ्राईज तळून द्यायचे आणि थोडेसे कडक झाल्यानंतर मग फ्रेंच फ्राईज उलटवून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे सर्व फ्रेंच फ्राईज मी तळून घेतले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.